विश्व रूप दिखला रहे विश्वंभर भगवान। आंखें जिनके पास हों ले इनको पहचान, ले इनको पहचान। सदा माझे डोळा जळू तुझे विठू माऊली हाती भरते विठू माऊली हाती भरते विठू माऊली हाती भरते विठू माऊली हाती भरते निगुनिया राही हृदयी माझा सदा माझे डोळा जळू तुझे सदा माझे डोळा जळू तुझे सदा माझे डोळा जळू तुझे म्हणे काही न मागवाणी तुका म्हणे काही न मागवाणी तुझे पायी सुख सर्व आहे सदा माझे डोळा जळू तुझे सदा माझे डोळा जळू तुझे रघुमाईच्या पती सोयरिया सदा माझे डोळा जळू तुझे सदा माझे डोळा जळू तुझे सदा माझे डोळा जळू तुझे तबल्याची बेस वाढून द्या थोडी आणि व्हॉल्यूम पण वाढून द्या. सुख करता ओ वाळवारती मदन गोपाळ ओ वाळवारती जय ओ वाळवारती मदन गोपाळा ओ वाळवारती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा श्याम सुंदर गळा
वायुकुंडाय तन्नो प्रचोदयात् नारायणाय वै वासुदेवाय तन्नो विष्णुप्रचोदयात् आनन्दाय पूर्णबोधाय तन्नो सद्गुरु प्रचोदयात् गोपाल कृष्ण भगवान की जय, महापुराण की जय। कसं होईल नाही ते का पूजा हरि भगवते वासुदेवाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्याम् वरं पुण्डरीकाय दातुं वनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईश आनन्दिवल्लभम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासतम् बोले बालकृष्ण लाल की जय। अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं मधुरं नयनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं जय जय राम कृष्ण हरि 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 अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं गलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि मधुरो रे नूर मधुरो पानीर मधुरो पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं जय जय हरि बोल जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम मधुरं देवं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं जय जय राम कृष्ण हरि 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 मधुरं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं अमितं मधुरं शमितं मधुरं
पंढरीनाथ भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय, पवन सूत हनुमान की जय। अपने अपने माता पिता की जय, गुरुदेव की जय, श्रीमद्भागवत महापुराण की जय, श्री सुखदेव जी महाराज की जय, पंढरपुर धाम की जय, चंद्रभागा मैया की जय, पुंडरीक भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे जय जय श्री राधा रमण।
जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरे मात है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। इन दोनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वत्सल कल्पतरु बालकृष्णलाल वाल्मीकि प्रतिमूर्ते श्रीमद् भागवत महापुराण पंढरपूर धाम मध्ये आत्मा मालिक पीठ श्री क्षेत्र पंढरपूर आयोजित श्रीमद् भागवत कथा आज कथेचा द्वितीय दिवस। कालच्या सत्रामध्ये आपण श्रीमद् भागवत महात्म्य पाहत होतो। श्रीमद् भागवत काय ऐकावं, कशासाठी ऐकावं, कोणी ऐकावं, मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तर म्हणजे श्रीमद् भागवत। संसारातील तापलेल्या जीवाला शांत करणार म्हणजे श्रीमद् भागवत। त्रिविध तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारं श्रीमद् भागवत। एवढंच नव्हे तर मनुष्याच्या जीवनामध्ये जे निश्चयात्मक ठरलेलं आहे असा असलेला मृत्यू त्यालाही मंगल करणारं हे श्रीमद् भागवत। आपण श्रीमद् भागवत कथा श्रवण करत आहात। पावन क्षेत्रामध्ये श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्याचं जे फलित असतं ते काहीतरी गुन्हा असतं। त्याच्यामध्ये हा पुरुषोत्तम मास, पहिलेच तर त्या क्षेत्राचा महिमा आणि त्याच्यामध्ये हा पुरुषोत्तम मास, अधिकस्य अधिक फलम, जीवनामध्ये प्राप्त करून देणारं हे महापर्व। ज्या ज्या भक्तांच्या ज्या ज्या भाविकांच्या पदरामध्ये हा योग प्राप्त झाला ती भाग्यवान आहेत। आणि याच्यामध्ये ज्या भावी भक्तांना या गंगेमध्ये या यज्ञामध्ये अनेक दृष्ट्या आहुती देण्याचा जो योग येतो तेही बडे भाग्यशाली आहे। मग ती सेवा असो, अन्नदानाची सेवा असो, साफसफाईची सेवा असो, वाढण्याची सेवा असो, एवढंच नाही, आज मांड्याचं भोजन होतं ना, मांडे खाल्ले ना, आवडले का? खाणाराला विचारावं आवडलं का म्हणून। करणाराची हात भाजत असतात
पण खाणारा काहीतरी नाला त्याला नावच ठेवत असतो. पण खरं सांगू, ज्या माऊल्यांनी रात्रभर हा स्वयंपाक केला, मला सांगा, व्यवहारासाठी तर, अरे संसारासाठी तर कोणीही काही करेल, परंतु माझ्या पंढरीनाथाच्या भक्तासाठी जी मंडळी करतात, धन्य आहेत त्याचे पवित्र हात. अरे संसारासाठी तर, आपल्या संसारासाठी तर प्रत्येक माणूस आपल्या हाताने कर्म करत असतो, परंतु भाविक भक्तासाठी ते हात सरसावतात आणि रात्रभर त्या अग्नीजवळ बसतात, तेही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. धन्यात त्या माऊल्या. एक वेळ त्यांना साष्टांग नमस्कार करतो चरणात. रात्री 7:30 वाजेला मांडे सुरुवात झाले, सकाळी 5:30 ला संपले. खरं सांगू, मांडे करणाऱ्या माता भगिनी इथे आहेत का नाही मला माहिती नाही, असतील कदाचित. ज्यांनी सेवा केली त्यांचं फक्त 1 मिनिटात सांगतो. लोक म्हणतात आमचंही नुकसान झालं, काय करावं त्या देवासाठी. अरे ज्याचा कर्णाटाटा मुलगा मारला, फक्त 2 महिने झाले, ती आमची रामताई. गेल्या वर्षी ही शिप्पाला सेवा होती आणि या वर्षी ही तरता मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मारला, तरी ती माऊली या भक्तांच्या सेवेसाठी मांडे घेऊन इथे हजर झाली. सामान्य आहे मायबाप हे अंतकरण. या सज्जनपणाला, या अंतकरणाला तर, या प्रेमाला तर माझ्याजवळ शब्दही नाहीत. आणि दुसरं पात्र सांगेल त्याच्यामधलं, फक्त शब्द टाकला, सहज बोललो, म्हटलं ताई पंढरपूरला कथा आहे, मला असं वाटतं मुक्ताबाईंनी येऊन तिथे मांडे करावे. एवढा शब्द टाकला, परिस्थिती नाजूक, शब्द माग पुढे केला नाही. सांगितलं महाराज पांडुरंगाची इच्छा आहे, तुमचा शब्द बाहेर पडला, आम्ही मांडे करू. पण 1 महिन्याच्या आधीच पती वारला. देव परीक्षा पाहतो. पती वारला, 1 महिना झाला फक्त पती वारला. आणि ती माऊली मान्य करून 80 बाया घेऊन या ठिकाणी मान्य करण्यासाठी आली. माणसं दुःखामध्ये परमार्थ करत असताना साधा जर एखादा पंढरपूरला आला ना, चला ना हो पंढरपूरला, चला ना पंढरपूरला, यांनी म्हणून त्यांनी म्हणून आपला पंढरपूर मध्ये प्रवेश करतो. केल्यानंतर तिथून फोन लावतो, बरं आहे ना आपल्या घरचं. मी म्हणतो 12 तासात कसं बिघडल रे. हा अरे 7 दिवस तर त्या संसारापासून, अंतकरणापासून दूर ठेव. दर्शन बारीमध्ये जर एखादा गावातला भेटला का, हो कधी आले, काय नाही सकाळीच. हा आला असतो रात्री 3 वाजता, तो पोहोचतो सकाळी 4 वाजता. त्याला विचारतो आमच्या घरची बरी आहे ना, एवढ्या दिवस काही झालं नाही तिला, आता काय होणार आहे. संसारातलं विचारतो. आणि मग कसं तरी आपलं देवाचं दर्शन घ्यावं, ती बारी बघावी, आपलं नाही बाबा जमत आहे. मुखदर्शन घेऊन तसाच घरी जातो. घरी जावा आणि त्याची म्हैस म्हणावी एकच वेळ, आणि मग त्याला म्हणावं का हो पंढरपूर भावलं, काय झालं, नाव नका घेऊ त्या पंढरपूरचं. का पंढरपूरला गेलो म्हैस नाही. मला सांगा पंढरपूरला जाण्याचा आणि म्हशी मरण्याचा काही संबंध आहे का. पण नाव घेत नाही त्या भगवंताचं. का काय केलं माझं चांगलं त्या भगवंताने. मी प्रश्न विचारेल, त्या भगवंताने तुझं काय वाईट केलं. अरे आजपर्यंत एवढे मरण्याचे साधन आहेत तरी सुद्धा त्याने आजपर्यंत तुला जिवंत ठेवलं, किती मोठे उपकार आहे. मला सांगा या जगात मी मरण्याची साधनं किती आहेत. पावलो पावली
मरण्याची साधनं आहेत, पण एक तरी साधन असं दाखवा की ते घेतल्यानंतर माणूस मरणार नाही. आहे का डोळ्यासमोर असं एखादं? आहे? त्याच्यातलं एक साधन आहे मायबाप या संसारात फक्त एकच, की त्या मरणाला सुद्धा समाप्त करून टाकते, ते मरण सुद्धा समाप्त करते. ते साधन दुसरं तिसरं कोणतं नाही, हे श्रीमद भागवत महापुराण. आणि त्या माऊलीनं स्वतःचा पती गेला, परंतु अमरत्व प्राप्त करून देणारं भागवत आहे. त्या भागवताच्या श्रोत्यांची सेवा मला घडली पाहिजे म्हणून ती माऊली या ठिकाणी डोळ्याचे अश्रू पुसत पुसत सोमनाथ रात्री करत होती. काय भावना असेल? अरे ही तर फार मोठी संसारातली तपश्चर्या आहे. म्हणून मी काल बोललो, या ठिकाणचा प्रसाद आहे, खाना नाही. आणि प्रसादाचा अनादर करू नका माऊल्या हो. प्रसादाची किंमत करा. ज्याने हा प्रसाद सेवन केला ना त्याचे सर्व दुःख नष्ट होतात. प्रसादे सर्व दुःखाना. आणि तो मुक्ताबाईचा प्रसाद आप सेवन केला. असो, ही आहे अमल भक्ती. कोणतीही डोळ्यासमोर कामना नसताना केलेली ही भक्ती आहे. ही सेवा भक्ती आहे. आणि या भक्तीच्या माध्यमातून तो भगवान परमात्मा, अरे त्याच्याकडे जाण्याची गरज नाही, तो भगवान परमात्मा धावत येतो, धावत येतो. माझी द्रौपदी ज्या वेळेला संकटात होती ना, त्यावेळेला फक्त तिनं आवाज दिला, अरे एक वेळ तरी या संसाराला सोडून त्या माझ्या भगवंतावरती टाकून द्या, सोडून द्या. पण आम्ही मात्र ज्या वेळेला चांगलं करतो त्यावेळेला मी केलं म्हणून म्हणतो, आणि ज्या वेळेला वाईट होतं त्यावेळेला त्या देवानं केलं म्हणून म्हणतो. दोष आणि वाईट झालं की दुसऱ्याला देतो, आणि चांगलं झालं म्हणून माणूस स्वतःच्या अभिमानानं जीवन जगत असतो. मायबाप, थोडासा जीवनातला संबंध साधून घ्या, कळून घ्या. परमार्थिक जीवन फार उज्ज्वल आहे. माझ्या भगवंतावरचा विश्वास फार मोठा कर्तृत्ववान आहे. माझ्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि सर्व समर्पण व्हा. पण सर्व समर्पण होण्यासाठी संबंध जोडा. विश्वास, संबंध आणि समर्पण ज्याच्या अंतःकरणामध्ये ह्या तीनही गोष्टी प्राप्त झाल्या, भगवान परमात्मा त्याची, अरे काढून दिला तर जात नाही, काढून दिला तरी जात नाही. पण त्याच्यासाठी तेवढा विश्वास, त्याच्यासाठी संबंध, त्याच्यासाठी समर्पण. समर्पण, संबंध ज्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या बाबतीमध्ये हर श्वास में हो सुमिरन तेरा, हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा, हर श्वास में हो सुमिरन तेरा, हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा.
बिठालो तेरी आरती उतारो, मन में बिठालो तेरी आरती उतारो। सारे गमों का चरणों में डेरा, सारे गमों का चरणों में डेरा। बीत जाए जीवन मेरा, बीत जाए जीवन मेरा। ताज हो आँखों का तारा हो, तेरे सिर का ताज हो आँखों का तारा हो। हृदय में बिठा लो रूप सुनहरा, हृदय में बिठा लो रूप सुनहरा। यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। जीवन का रस है आँखों तुम्हारा, जीवन का रस है आँखों तुम्हारा। हो आत्मा पर तेरा ही डेरा, हो आत्मा पर तेरा ही डेरा। बीत जाए जीवन मेरा, बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, हर श्वास में हो सुमिरन तेरा। यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हरिभक्तपरायण भारूड महाराष्ट्र प्रख्यात असलेल्या चंदाताई तिवारी या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांचे टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। महाराष्ट्रामध्ये ज्यांची नावलौकिकता भारुडामध्ये आहे असे आमच्या चंदाताई। हर श्वास हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सुमिरन तेरा,
बीत जाए जीवन मेरा, लेकिन वेदों की खिड़की से मैं तो खुद को हर पल मैं निहारूं, मन में बिठा लूं तेरी आरती उतारूं, आरती उतारूं। वेदों की खिड़की से खुद को हर पल मैं निहारूं, वेदों की खिड़की से खुद को हर पल मैं निहारूं। श्वास में हो सुमिरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। बस रात्र आणि दिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे। पण आमच्या तर अंतकरणामध्ये तर नित्य रात्रंदिवस फक्त संसार आहे, आणि तो संसार असत्य आहे। आणि असत्य ज्या वेळेला संगतीमध्ये अंतकरणाच्या येत असतं त्यावेळेला जीवनामध्ये दुःखाचा संबंध येतो। दुःख कोणाला? शरीराला का आत्म्याला? दुःख कोणाला आहे? शरीराला आहे की आत्म्याला आहे? अरे शरीराचा जर विचार केला तर ते तर जड आहे। ज्या वेळेला त्याच्यामध्ये आत्मा नसतो त्याला प्रेत म्हणतात ना। तर त्या एखाद्या प्रेताला जर समजा त्या तिरडीवर बांधलं, बांधणारा म्हणतो, दुसरा म्हणतो जरासं आवळून बांध रे, पाय ठेवतो न आवळतो। एखाद्यानं तरी म्हटलं का हळू बांध रे राजा, हा इजा होतय ना, म्हटलं का एखाद्यानं तरी? का तर त्या जडाला दुःख नाहीये, त्या जडाला दुःख नाही। मग दुःखाचा संबंध आत्म्याशी? अरे आत्म्याचा तर अजिबात त्या दुःखाचा संबंध नाही, तो तर निर्विकार आहे। त्याचा संबंध सुखाचा दुःखाचा काही नाही। मग हे दुःख आहे कोणाला? आत्म्यालाही नाही, शरीरालाही नाही, मग दुःख आहे कोणाला? आता नाही का आली पंचायत? कोणाला दुःख आहे? कोणाला? दुसरं कोणाला आहे? सांगणाराला। दुःखाचा विचार या बाबतीत जर विचार केला तर आत्म्यालाही नाही, शरीरालाही दुःख नाही। मग हे जे दुःख आहे हे दुःख आहे चित्ताला,
हा संबंध चित्ताचा आहे आणि चित्त ज्याचं चिंतन करत असतं त्याचं स्वरूप त्याला प्राप्त होत असतं. आम्ही जर संसाराचं चिंतन केलं तर त्याचं स्वरूप आमच्या अंतःकरणाला प्राप्त होतं आणि तेच आमच्या जीवनामध्ये अनुभूतीला येतं. संसार हा दुःखाचा आहे, दुःख स्वरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे, दुःख रूप आहे, ठावकची आहे संसार दुःखाचा. पण जो संसार दुःखाचा आहे मग त्याचं जर चिंतन आम्ही केलं तर आमच्या जीवनात काही सुख प्राप्त होईल. अपेक्षा सोडा सुखाची जीवनातली, आणि ज्याला जीवनात अपेक्षा सुखाची आहे त्या चित्ताने त्याचं चिंतन करा. यूं बीत जाए जीवन मेरा, हर श्वास में हो सुमिरन तेरा. यूं बीत जाए जीवन मेरा. श्वासा श्वासाला त्याचं चिंतन आहे, त्याचं स्मरण आहे. सकाळी ओंकार साधना होते 6 ते 8. होते काही भावी भक्त, येऊन तर बघा कसं चित्त त्या स्वरूपाला प्राप्त होते. सकाळी 6 ते 8 या वेळामध्ये ओंकार साधना आहे. अरे खाना पिना सोना तर रात्रंदिवस आजपर्यंत आम्ही तेच करत आलो. कदाचित भगवंताला असं वाटलं असेल चला संसाराला सोडून तर ही मंडळी सगळी आता इथे येत आहेत पंढरपूरला, त्यालाही आनंद झाला असेल. पण इथे येऊन जर तो ते करत नसेल तर त्याला असं वाटत असेल काय करावं. त्याने कपाळावर हात ठेवला असेल कदाचित एखाद्या वेळेला. का औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. त्या भगवंतालाही असं वाटू नये की विनाकारण याला आणलं इथे म्हणून. म्हणून ज्याच्यासाठी आम्ही आलो ना ते करा. उठा सकाळी लवकर, करा चंद्रभागेचं स्नान, करा प्रदक्षिणा आणि 6 वाजेला हजर व्हा इथे. का तर त्याचं चिंतन घडलं पाहिजे. ज्याचं चिंतन घडते त्याचं स्वरूप प्राप्त होते. आणि असा कोण आहे संसार? अरे संसार हा असत्य आहे आणि त्याचं चिंतन असत्य असल्यामुळे त्या असत्याची संगती दुःखाला कारणीभूत आहे. मानवी जीवनामध्ये माणसं प्रयत्न रात्रंदिवस ते करत असतात ते सुख मिळण्यासाठी. बरोबर आहे का? हो म्हणा. जबरदस्तीनच. मला माहिती आहे ना, प्रत्येक माणूस जो प्रयत्न करतो, नोकरी करणारा असो, शेतकरी शेती करणारा असो, कोणताही व्यक्ती जीव कोणतेही कर्म करताना दिसो, त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच उद्देश असतो की माझ्या जीवनात मला सुख प्राप्त झालं पाहिजे. खरंच सांगा, एवढे दिवस आपण हे तळमळ केली, कष्ट केले, सुख मिळालं का? हो, सुखाचा भास झाला भास, सुख नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा,
राजा दुखिया प्रजा दुखिया, कोई धन दुखित कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी श्याम के दास. तो सुखी आहे ज्याच्या अंतकरणाने, ज्याच्या चित्ताने माझ्या प्रभूचं चिंतन केलं, माझ्या स्वामीचं चिंतन केलं, माझ्या कानाचं चिंतन केलं, विठोबाचं चिंतन. का? त्याच्यासारखं सुखरूप या जगात नाही दुसरं तरी आहे का? अधिक आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. असा कोण सुखरूप आहे सांगा ना. म्हणून त्याचं चिंतन, ज्याचं चिंतन केलं ते आपल्या जीवनामध्ये अनुभूतीला येत असतं. त्या महात्म्यांच्या जीवनामध्ये सुखाचा संबंध आला ज्यांनी त्याचं चिंतन केलं. आमच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे, पण ज्याच्यामुळे सुख मिळते ते आम्ही करत नाही, आणि ज्याच्यामुळे दुःख मिळते ते सोडायला तयार होत नाही. इच्छा तर आहे सुखाची, पण ज्याच्यामुळे आपल्या पदरामध्ये सुखाची प्राप्ती होते ते करत नाही. ज्याच्यामुळे दुःखाची अनुभूती जीवनामध्ये येते ते सोडायला तयार नाही. बोला कसं जमेल? मग काय करावं? करावं तरी काय? एकच करावं. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे. त्याचं पिस लावा. मग तो काय करतो? तो अविनाशी बनवतो आपल्यासारखं. त्याला तो अविनाशी बनवतो, म्हणजे त्याचं मरण समाप्त करतो. मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. अमर हे अमरत्व प्राप्त करून देणार श्रीमद भागवत आहे.